शरद पवारांची तब्येत बिघडली, तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल। मंडळी, एक मोठी बातमी समोर येते आणि ती म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत खालावली आहे। सध्या त्यांना तातडीने बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात येत आहे। काय झालंय नक्की? पवारांना अचानक त्रास झाला का? हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर झालं असं की आज बारामतीमध्ये पवार कुटुंबियांचा एक महत्त्वाचा दिवस होता। दिवंगत नेते अजित अनंतराव पवार यांच्या 13व्याच्या विधी आज काटेवाडीत पार पडणार होता। या विधीसाठी शरद पवार स्वतः उपस्थित राहणार होते, पण सकाळपासूनच त्यांना ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला। तब्येत बिघडल्याचं समजताच डॉक्टरांनी एक टीम तातडीने त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पोहोचली। डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, पण त्रास कमी होत नसल्यामुळे अखेर त्यांना पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे शरद पवार बारामतीहून पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकाही सोबत आहे। त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आहेत। गेल्या काही दिवसांपासून साहेबांची धावपळ सुरू होतीच, पण आज अचानक ताप वाढल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे।